अंजीर ओट्स रोल बनवल्यानंतर आता आपण आजची दुसरी रेसिपी बनवणार आहोत. काय बनवताय आज? आपण पनीर ब्रेड बॉल्स बनवतोय. ओके. आजची आपली दुसरी रेसिपी आहे पनीर ब्रेड बॉल्स. पनीर ब्रेड बॉल्स बनवण्यासाठी लागणारं साहित्य: कडा काढलेले ब्रेडचे स्लाइसेस 10, अर्धा लिटर दुधाचं केलेलं पनीर, रवा अर्धा कप, मैदा अर्धा कप, दूध 1 कप, खाण्याचा सोडा पाव टीस्पून, तेल 2 टेबलस्पून, ओलं खोबरं पाव कप, उकडून मॅश केलेले बटाटे अर्धा कप, मीठ चवीनुसार, आलं मिरची आणि कोथिंबीर जाडसर वाटलेली चवीनुसार. आता आपल्याला काय करायचंय, आधी आपल्याला ब्रेडचे आपल्याला डो बनवायचंय. म्हणजे आपण कणिक कशी भिजवतो तसं बनवायचंय, त्याला भिजवायचंय. आणि ते भिजवल्यानंतर त्याच्यामध्ये आपण हे स्टफिंग भरणार आहोत. पनीर आणि बटाट्याचं स्टफिंग भरून आपण तळणार आहोत ते. ओके. आपण सुरुवात करूया. हो, याच्यात बनवा. हो, याच्यामध्ये आपण थोडंसं आता हे याचे तुकडे करूया. मग सुरुवातीला काय करूया आपण? सुरुवातीला आपण ब्रेड घेऊया. हा जो स्लाइस आपण केलेले 10 स्लाइस घेतलेले ते आपण दुधामध्ये जरा त्याला कुस्करून घेऊया. हा, ते करूया आपण. ओके. तुकडे करावे लागतील आपल्याला. आपण हे कुस्करून घेऊया. अजून आपण थोडंसं दूध घेऊया. म्हणजे आपण 1 कप घेतलेलं आहे, पण आपण तसं थोडं थोडं करत टाकत जायचं. अंदाजन घेऊन टाकत जायचं. पण मग हे कितपत घट्ट भिजवायचं आपल्याला? नाही, हे तसं थोडंसं पातळच भिजवायचं, कारण की आपल्याला त्याचे बॉल्स करून त्याच्यात स्टफिंग करायचं आपल्याला. ओके. हे कुठनं शिकलायत तुम्ही करायला? कारण हे दुधामध्ये ब्रेड भिजवून घ्यायचा एकदम वेगळी आयडिया आहे. हे काय असं थोडंसं एक्सपेरिमेंट करते. आणि मी काय करते, दुबईला असते ना मी, तर दुबईला मी वरच्यावर माझे ऑर्डर्स असतात. मी कप केक्स आणि केक्सचे ऑर्डर्स घेते तिकडे. जास्त प्रमाणात काही करत नाही, पण तेवढे मी अजून तरी सुरू केलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये माझे एक्सपेरिमेंट चालत असतात. एक्सपेरिमेंट्स खूप करते. आता आपण त्याच्यामध्ये ही अर्धा कप रवा आहे, हे आपण त्याच्यामध्ये ओततोय. हा अर्धा कप मैदा आहे आपण घेतलेला आहे, तो आपण घालतोय. म्हणजे आपण दूध जेव्हा ह्याच्यामध्ये घालू तेव्हा हा पण अंदाज घ्यायला हवा ना, की हे पण रवा आणि मैदा पण त्याच्यामध्ये जाणार आहे. कारण की आपण तसंच प्रमाण घेतलेलं आहे. आपण 10 स्लाइसेस घेतलेले, अर्धा कप रवा अर्धा कप मैदा दोन्ही प्रमाणसर घेतलेलं आहे. आपण त्याच्यामध्ये हे सोडा घालते. सगळा लागेल? हो, सगळा 1/4 टीस्पून घेतलेला आहे. ओके. मग तुम्ही मेजर करूनच घेतलेलं आहे मी. सगळं करा. आपण थोडंसं मीठ टाकूया त्याच्यामध्ये, स्लाइटली. एवढं घालू? बस. सोडा का घातलाय? सोडा आपण फुलण्यासाठी घातलेला आहे. अच्छा. आणि बाइंडिंगसाठी पण रवा आणि मैदा वापरलेला. ते तेल पण ते 2 टेबलस्पून घेतलेले, ते पण त्याच्यात टाक. आपण आता हे जरा मळून घेऊया ना. मळून घेऊया आपण. आता मी हे याच्यामध्ये मळते. चालेल. याच्यात काढून मळते. आणि मळावं लागेल, जायचं खूप मळावं लागतं त्याला. अच्छा. ब्रेडचा डो आमचा तयार झालाय, पण तो चांगला मळून घ्यावा लागणार आहे. तोपर्यंत घेऊया एक छोटीशी विश्रांती. विश्रांतीनंतर तुमच्या सगळ्यांचं स्वागत. झालंय ना म्हणून हे? हो. आता आपण याला जरा खूप पेशन्स लागतात, कारण की याच्यामध्ये हे एकदम दूध घालून आपण जे मळतो तेव्हा थोडासा वेळ लागतो. खूप मळावं लागतं, स्मूथ करावं लागतं. तर लागल्यास आपण थोडं तेल घालू शकतो आणि थोडा मैदा पण ऍड करू शकतो. आता हे जवळजवळ झालेलं आहे, तू बघ. झालेलं आहे आता हे. आता आपण हे स्टफिंग भरायला घेऊ, म्हणजे स्टफिंग करून घेऊ. आपण गॅस चालू करू, तेल तापत ठेवूया. चालेल.
आता आपण याच्यात स्टफिंग करून बनवून घेऊया. एक बाजूला ठेवते इकडे. आपण बटाटा घालणार आहोत घालण्याच्या चमच्याने. खोबरं त्याच्यात टाक. सगळं घालायचं? हो. हे साधारण अर्धा कप किंवा 1/4 कप चालतो. आता आपण पनीर घालणार आहोत. पनीर किती घेतलंय आपण? पनीर मी अर्धा लिटर दुधाचं पनीर करून घेतलेलं आहे. बरोबर. हे मीठ त्याच्यामध्ये थोडंसं घालायचंय. एवढं घालू का अजून लागेल? घाल थोडंसं अजून त्याच्यात थोडंसं अजून घाल. बस ना? हां बस. आणि हे पण सगळं घाल. याच्यामध्ये आपण काय काय घेतलं? त्याच्यामध्ये आलं, मिरची आणि कोथिंबीर घेतली. ओके. तिखट हवं असेल तर अजून थोडीशी मिरची आपण वाढवू शकतो. आणि हे जरा जाडसरच वाटून घेतलंय का मुद्दाम? हो, जाडसर वाटून घेतलेलं. ओके. आपण हे कालवायचंय. हे झालेले. आता आपण थोडंसं तेल याच्यामध्ये, म्हणजे हात तुला तेलाचा असला तर जरा बरं पडतं, चिकटणार नाही. बस. आणि अशी ते पारी करून घ्यायची अशी, आणि त्याच्यामध्ये स्टफिंग भरायचं. आणि हे बॉल असे तयार होतात पटकन. आपण अजून लहान पण करू शकतो बॉल. चालेल, मला वाटतं सोडलं तर चालेल. मला वाटतं आपण झालेत ना? आपण तळून गॅस घालवते मी. त्यावर ती चटणी बरोबर आपण सर्व करूया. ओके. हे खाण्यासाठी तयार आहे. ओके. अतिशय वेगळी रेसिपी पनीर ब्रेड बॉल्स तयार झालेत. तुम्हालाही ते घरी बनवून बघायचे असतील तेव्हा तुम्ही लिहून घ्या याची कृती. पनीर ब्रेड बॉल्स बनवण्याची कृती. प्रथम ब्रेडच्या स्लायसेसचे तुकडे करून घ्यावेत आणि त्याच्यात दूध घालून ते कुस्करून घ्यावेत. नंतर त्यात रवा आणि मैदा घालून एकजीव करून घ्यावं आणि त्यात खाण्याचा सोडा, मीठ आणि तेल घालून ते छान मळून घ्यावं. नंतर ओलं खोबरं, पनीर, मीठ, आलं, हिरवी मिरची आणि कोथिंबीर यांची केलेली पेस्ट घालून तेही चांगलं एकजीव करून सारण करून घ्यावं. हाताला थोडंसं तेल लावून ब्रेडच्या मिश्रणाची पुरी बनवून घ्यावी आणि त्यात आपण तयार केलेलं सारण भरावं आणि त्याचे बॉल्स बनवून घ्यावेत. एका कढईत तेल गरम करून त्याच्यामध्ये हे बॉल्स सोडावेत आणि डीप फ्राय करून घ्यावेत. सर्विंग प्लेटमध्ये काढून खाण्यासाठी तयार आहेत पनीर ब्रेड बॉल्स. तुम्ही आज आम्हाला एवढ्या वेगळ्या आणि टेस्टी रेसिपीज बनवून दाखवल्या त्याबद्दल आमच्या खाद्य भ्रमंतीच्या टीमतर्फे तुमच्यासाठी ही छोटीशी भेट. मी तुझी आणि पूर्ण खाद्य भ्रमंतीची आभारी आहे. आणि आता आपण जाणार आहोत भेट द्यायला मुंबईतल्या एका प्रसिद्ध मंदिराला.